हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. भूत भृत. सर्व प्राणीमात्रांचे धारण पालन पोषण करणारा असा भूतभृत या नामाचा अर्थ आहे. आपल्या अंतर्यामी वसत असलेला ईश्वरच आपल्याला आधारभूत आहे, रक्षणकर्ता आहे असे आपणास संत चरित्रे अवलोकन करताना वारंवार जाणवत राहते. जोपर्यंत आपली स्वतःची ओळख आपल्याला होत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्याकडे आधारासाठी बघत असतो. आपल्या मनात असलेली असुरक्षिततेची भावनाच आपणास राग येण्यास कारणीभूत होते. समोरची व्यक्ती आपले सुरक्षा कवच भेदते आहे की काय असे आपणास वाटते. भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, मना संत आनंद शोधूनी पाहे असे समर्थ म्हणतात. संत सोडले तर ब्रह्मांडातील प्रत्येक प्राणीमात्रास भय आहे. प्राणीमात्रांना मर्यादित बुद्धी असते म्हणून त्यांचा विचार आपण सोडून देऊ. पण बुद्धिमान माणूस देखील भयग्रस्त असण्याचे कारण म्हणजे आत्मानुभूतीचा अभाव. बहुतांश लोकांना याची जाणीवच नसते की लौकिकातील विद्या ही फक्त पोटभरू विद्या आहे. ती समाधान तृप्ती देणारी विद्या नाही. शाश्वताचा वेध आणि शोध घेणारी फक्त अध्यात्मविद्याच आहे. ती शिकून घेतली पाहिजे. त्यासाठी मग सदाचार, सत्संग, सद्ग्रंथांचे वाचन, सद्गुरूंचा सहवास, त्यांचा उपदेश अंगीकारणे याला दुसरा उपाय नाही. या मार्गावरून चालत राहिले तर हळूहळू का होईना पण आपण प्रगतीपथावर नक्की राहतो. ही प्रगती जाणण्याची मुख्य खूण म्हणजे एकांतवास आवडू लागतो. हवे नकोपणा कमी होऊन जे मिळाले आहे ते ईश्वराचा प्रसाद म्हणून ग्रहण केले जाते. मानवी संबंधांमध्ये सुधारणा होते कारण आपल्या इच्छाच यात नातेसंबंधांच्या आड येत असतात. आपण आतूनच स्वस्थ स्थिर असल्याने लोकांच्या वाईट वागण्याबद्दल आपण क्षमाशील उदार होतो. अहंकाराच्या स्वार्थाच्या भिंती कोसळून पडल्याने इतरांबद्दल असलेला दुरावा नष्ट होतो आणि त्यामुळे भीतीही नष्ट होते. सगळेच आपले झाल्याने वाटल्याने आपली सुरक्षा सुरक्षितपणा अभंग राहतो आणि भूतभृत सर्वांचे धारण पालन पोषण करणारा तोच आहे याची अनुभूती येते. हरिओम.